नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 नव्या युगाचे गाणे ही कविता अभ्यासणार आहोत। नव्या युगाचे गाणे या कवितेचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। कवितेला सुरुवात करण्याच्या आधी आपण या कवितेचे जे कवी आहेत त्यांच्याबद्दल संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। सगळ्यांकडे पुस्तकं आहेत ना? चला पाहू लवकर पुस्तकं काढा। पान क्रमांक 12 नव्या युगाचे गाणे धडा क्रमांक 4। सगळ्यांकडे पुस्तकं आहेत की नाही? लवकर काढायचं आहे। पान क्रमांक 12 धडा चौथा नव्या युगाचे गाणे। कवी व लेखक वि.भा. नेमाडे यांचा जन्म 1920 साली झाला आणि यांचा मृत्यू 2016 मध्ये झाला। लेखक आणि कवी वि.भा. नेमाडे यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत। त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य आढळून येते। अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे। विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे। मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे। नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत, हे या कवितेतून कवीने स्पष्ट केलेले आहे। प्रस्तुत कविता कोणती कविता? नव्या युगाचे गाणे ही जी कविता आहे ती कविता किशोर जानेवारी 1998 या मासिकातून घेतलेली आहे। जानेवारी 1998 मध्ये किशोर ही जे मासिक छापले गेलं होतं त्या मासिकामध्ये कवी वि.भा. नेमाडे यांनी नव्या युगाचे गाणे ही कविता छापलेली होती आणि त्या मासिकेमधूनच आजची आपली ही कविता लिहिलेली आहे। आता बघा, तुम्हाला जर कवितेतून तुम्हाला काय संदेश कवी देत आहेत असा जर प्रश्न विचारला तर ह्या परिच्छेदमध्ये दिलेले जे 3 वाक्य आहेत ना ते तुम्ही लिहू शकता। तर ह्या वाक्याला अंडरलाईन करून ठेवा। अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे। विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होते। मानवी जीवनातील दैन्य दूर होते। नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत। तर ह्या कवितेतून तुम्हाला कवीने हा संदेश दिलेला आहे किंवा कवितेतून काय आशय स्पष्ट होतो। कोणत्याही 2 प्रकारे, एकतर कवितेचा आशय स्पष्ट करा किंवा कवितेतून कवी तुम्हाला काय संदेश देत आहेत। तर ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर इथे जे पॅरेग्राफ मध्ये दिलेले आहेत हे 3 वाक्य तुम्ही ते त्याच्यामध्ये लिहू शकतात। त्यामुळे सगळ्यांनी पेन्सिलने ह्या वाक्यांना अंडरलाईन करून ठेवायची आहे। आता आपण कविता अभ्यासणार आहोत। ऐका, वाचा आणि म्हणा। सगळ्यांनी कविता अगोदर आपण सस्वर वाचन करून घेऊया। अनुरेणू 3 शब्द प्रकटती, चला चला पुढती। विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती। अनुरेणू 3 शब्द प्रकटती, चला चला पुढती। विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती। नवयुग आले प्रभात याची, पहा दिसत दिव्य। शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य। हृदय तरीच्या अशांततेचा वणवा जणी विजला। उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला। अनुरेणू 3 शब्द प्रकटती, चला चला पुढती। विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती। नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळे पण गेले। नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले। मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला।
अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला. अनुरेणू तिने शब्द प्रकटती चला चला पुढती. विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. नको खिन्नता नको दीनता, नको खिन्नता नको दीनता. नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती. अनुरेणू तिने शब्द प्रकटती चला चला पुढती. अनुरेणू तिने शब्द प्रकटती चला चला पुढती. विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता सस्वर वाचन करून पाठांतर करायची आहे. आता ह्या कवितेतील एक एक कडवे आपण समजून घेऊया. काय सांगत आहेत कवी? कवी विभा नेमाडे सांगत आहेत की विज्ञानाचा प्रकाश आलेले आहे. आपल्या कवितेचंच नाव काय आहे? नवयुगाचे गाणे. गाणे म्हणजे गीत गाणे, गाणं म्हणणे. मग कोणतं गाणं म्हणायचं आहे आपल्याला? नवयुगाचे. युग, युग म्हणजे 100 वर्षाचा जो कालखंड असतो की नाही, त्याला युग असं म्हटलं जातं. आता बघा, 19व्या शतक गेलं, 20व्या शतक गेलं आणि आपण 21व्या शतकामध्ये पदार्पण केलेलं आहे. म्हणजे युग बदललं की नाही. 19व्या शतकातलं युग वेगळं होतं, 20व्या शतकातलं युग वेगळं होतं, तो कालखंड वेगळा होता की नाही. आणि आता 21व्या शतकातला कालखंड वेगळा आहे. मग आपल्याला नव्या युगाचे गाणं गायचे आहेत. आता आपले 19व्या युगातलं, शतकातलं किंवा 20व्या शतकातल्या गोष्टी सगळ्या मागे सोडून द्यायच्या आहेत आणि आपल्याला पुढे जायचं आहे. 21व्या शतकात आपण पदार्पण केलेलं आहे आणि आता आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. तर कवी सांगत आहेत की अनुरेणूतून शब्द प्रगटती चला चला पुढती. अनुरेणूतून, अनुरेणू म्हणजे विज्ञानामध्ये बघा तुम्हाला शिकवलं असेल ना की अतिशय सूक्ष्म कण असतात आपल्याला आपल्या आजूबाजूला. आपल्या या सजीव सृष्टीमध्ये जर पाहिलं तर सर्वत्र अनुरेणू आहेत. अतिशय सूक्ष्म कण असतात, एवढे अतिसूक्ष्म कण असतात की ते आपल्याला डोळ्यांनी सहजासहजी दिसत नाहीत. तर असे डोळ्यांनी सहजासहजी न दिसणारे अनुरेणूचे जे आहेत, सूक्ष्म जे कण आहेत, त्या सूक्ष्म कणातून सुद्धा शब्द प्रगटलेले आहेत. प्रगटणे, व्यक्त होणे. काय शब्द प्रकट होत आहेत? कोणते शब्द ऐकायला येत आहेत? प्रगटणे, ऐकू येणे. चला चला पुढती, की चला चला पुढे चला. पुढे चला म्हणजे रांगेत उभे राहून पुढे जायचंय का आपल्याला? नाही. तर इथे कवीला काय सांगायचं आहे की आपल्याला विकासाच्या मार्गाकडे पुढे जायचं आहे. आता सांगितलं की नाही टीचरांनी, काय सांगितलं की आपण 21व्या शतकामध्ये पदार्पण केलेलं आहे. 19व्या शतकातून आपण 20व्या शतकात आणि 20व्या शतकातून आपण 21व्या शतकामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि अशा रीतीने आपल्याला आपला विकास करत करत पुढे पुढे जायचं आहे, आपली प्रगती करायची आहे. तर मग ह्या कवितेच्या पहिल्या ओळीतून कवीला सांगायचं आहे की ह्या सजीव सृष्टीमध्ये प्रत्येक कणातून, छोटे मोठे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला फक्त आणि फक्त प्रगतीचेच शब्द ऐकायला येत आहेत. किती छान कल्पना आहे बघा कवीची. अनुरेणूतून शब्द प्रकटती, की प्रत्येक छोट्यातल्या छोट्या, मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीतून आपल्याला फक्त आणि फक्त आपला विकास दिसत आहे. आणि तो प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगते की चला चला पुढे चला, नवीन गोष्टी करा, नवीन विकास करा. जल, स्थळ सगळ्याच ठिकाणी आपल्याला छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीमध्ये
विकास करून घ्यायचा आहे. पुढे कवी म्हणत आहेत की विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. बघा, क्रांती होणे, बदल होणे, दिव्य तेजस्वी. आता बघा काय झालेलं आहे, क्रांती झालेली आहे, बदल झालेला आहे. आणि हा बदल जो झालेला आहे ना, तो कशामुळे झालेला आहे माहितीये का? विज्ञानाचा प्रकाश आला त्यामुळे ह्या समाजामध्ये अचानक बदल झालेला आहे. आता बघा, आपण म्हणतो बदल करणे, कोणताही बदल हा अचानक होत नाही, त्याच्यासाठी काही विशिष्ट वेळ द्यावा लागतो. समाज बदलत चाललेला आहे, युग बदलत चाललेला आहे. जसं दिवसानंतर रात्र होते, रात्रानंतर पुन्हा दिवस होते, हा जो नित्यक्रम आहे तो चालत असतो. तसाच आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रगतीचा जो नित्यक्रम आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आता बघा, विज्ञान, सायन्स म्हणतो की नाही आपण त्याला, जसं विज्ञानाचा प्रकाश आला, शास्त्राचा प्रकाश सुरू झाला, तसा आपल्या सर्व समाजामध्ये, आपल्या सगळ्या विश्वामध्ये काय झालेले, तेजस्वी असा बदल झालेला आहे. आपण इतिहासामध्ये शिकलो की नाही, मानवी जीवनाची उत्क्रांती. इतिहासामध्ये धडा असेल तुम्हाला, कशा रीतीने मानवाची निर्मिती झाली होती. पहिलं सुरुवातीला आदी मानव होता की नाही, मग तो आदी मानव जो होता तो कसा राहायचा, जंगलामध्ये राहायचा, त्यामुळे प्राण्यांसारखाच राहायचा तो. जसे प्राणी 4 पायांवरती चालतात तसा तो सुद्धा 4 पायांवरती चालायचा. पण हळूहळू त्याला काही गोष्टी समजू लागल्या, उमजू लागल्या. त्याची जी बुद्धी होती ती बुद्धी प्रखर होती, तेजस्वी होती. त्याचा वापर ते करू लागले. छोट्या छोट्या गोष्टीतून ते निरीक्षण करू लागले. कोण? आदिमानव. निरीक्षणातून ते बरेच काही गोष्टी शिकत होते. जसं की अग्नीची सुरुवात कशी झाली, वणवा पेटला, किंवा त्यांना कळालं की जेव्हा जंगलामध्ये सुके लाकूड एकमेकांवर घर्षण करतात आणि उन्हाच्या प्रखरतेमुळे ते अजून त्यांच्यामध्ये उष्णता निर्माण होते, आणि त्याच्यातून काय होतं, उष्णता निर्माण झाली आणि अशीच गरम वस्तू एकमेकांवर घासली तर त्याच्यातून ठिणगी निर्माण होते. मग त्यावेळेस बघा, असंच जंगलामध्ये ठिणगी पडल्यामुळे पूर्ण जंगल जळालं की नाही, जंगलामध्ये आग लागली. आणि मग ह्या आगीचा उपयोग ते करू लागले की आगीचा उपयोग बघा, त्यांनी पाहिलं जंगलामध्ये सगळं जळून खाक झालेलं आहे. मग काही गोष्टी जसं की जनावरांचं मांस त्यांना पाहिलं, मग त्यांना त्याच्यातून शिजवण्याची कल्पना सुचली. म्हणजे एक गोष्ट सुचत गेली. त्यांच्या बुद्धीचा उपयोग करून ते शास्त्रानुसार त्याचा उपयोग करू लागले. की अगोदर ते कच्चे मांस खायचे, नंतर मग अग्नीची शोध लागला, आगीचा शोध लागला, त्यामुळे ते अन्न शिजवून खायला लागले. असंच मग हळूहळू ते स्वतःचा विकास करू लागलाय. त्याच्यानंतर बघा, चाकाचा शोध सुरू झाला. चाकाचा शोध नव्हता त्यावेळेस, जेव्हा चाकाची सुरुवात झाली नव्हती, शोध लागला नव्हता, त्यावेळेस माणूस प्रवास करायचा की नाही, तेव्हाही प्रवास करायचा, आताही माणूस प्रवास करतो. पण ह्या प्रवासामध्ये आणि अगोदरच्या प्रवासामध्ये फरक आहे की नाही. अगोदर जेव्हा चाकाचा शोध लागला नव्हता त्यावेळेस मानव काय करायचा, एका जागेवरून दुसऱ्या जागे जाण्यासाठी चालत जावं लागायचा. ही चालण्याची जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये भरपूर कालावधी लागायचा, त्याला कष्ट असायचे, वेळ पण जास्त जायचा. मग प्राण्यांचा उपयोग तो नंतर करू लागला. घोडे, हत्ती, उंट अशा प्राण्यांचा तो उपयोग करू लागला. पण जेव्हा चाकाचा शोध लागला, जसा चाकाला गती होत असते की नाही, तशी त्यांच्या मानवाच्या विकासाला गती निर्माण झाली. अगोदर तो सुरुवातीला 2 चाकी, मग 3 चाकी, मग 4 चाकी अशा वाहनांचा तो त्याने निर्मिती केली. एका चाकाच्या शोधामुळे जसं चाकाला गती असेल तशीच आपल्या मानवी जीवनाच्या विकासाला पण गती प्राप्त झाली. तेव्हा माणूस बघा, मैलोन-मैल चालत जायचा, आणि आज किती वाहनांचा उपयोग करतो तो. आज क्षणामध्ये तो एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतो. अशा रीतीने बघा, तो चाकाच्या शोधामुळे आज विमानाद्वारे तो गगनात भरारी घेतो. तो अशा रीतीने विज्ञानाचा प्रकाश आला आणि या समाजामध्ये दिव्य क्रांती घडली. तेजस्वी असा उत्क्रांतीचा बदल घडला. मग इथे कवी आपल्याला सांगत आहे की अनुरेणू तुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती,
विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. मग असा हा विज्ञानाचा प्रकाश साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये प्रकाशित झाला आणि दिव्य अशी क्रांती घडून आली. अगोदर बघा, छोटे मोठे आजार झाले, कोणी आजारी पडलं तर लोकांच्या मनावरती अधिकतर निरक्षर असल्या कारणाने अंधश्रद्धांचा जास्त प्रभाव लोकांच्या मनावरती व्हायचा. पण जसं जसं अंधश्रद्धा लोकांमध्ये पसरायचे त्याच्यामुळे काय व्हायचं, लोकांचं नुकसान व्हायचं. प्रत्येक गोष्टीत त्यांचं नुकसान व्हायचं. त्यांचं शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या दृष्टीने त्यांचं नुकसान व्हायचं. त्यांना खरं काय, एखादी घटना घडली तर त्याच्या पाठीमागचं शास्त्रशुद्ध कारण काय असेल, ह्या गोष्टींचं त्यावेळेस त्यांना कल्पना नव्हती. पण जसं जसं विज्ञानाचा शोध सुरू झाला, विज्ञानाने काही गोष्टी दाखवून दिल्या, तशा त्यांच्यामध्ये बदल होत राहिला आणि प्रगती घडत राहिली. जसं की आपण पाहतो अंधश्रद्धा, पाऊस न पडणे. पाऊस न पडण्यापाठीमागची कारणं पण भरपूर आहेत. वृक्षतोड झाल्यामुळे, जागतिक तापमान वाढल्यामुळे, हे असे बरेच वैज्ञानिक कारणं आहेत. किंवा जर आपण कोणत्याही गोष्टीचं कारण जर आपल्याला शोधायला तर प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही विज्ञान दडलेलं असतं. मग एखादी गोष्ट अशीच का झाली, तशीच का झाली, हे जेव्हा आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा आपल्याला त्याचं खरेखुरे कारण समजते. मग जसं लोकांच्या मनावरती शिक्षणाचा प्रभाव पडला, त्यांना खरं खोटं एखादी गोष्ट अशी का घडली, मग त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे का, शास्त्रशुद्ध कारण काय आहे. एखादा माणूस आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे गेला पाहिजे की वैद्य बुवा केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा त्यांना विवेक जागृत झाला. आणि हा विवेक कशामुळे जागृत झाला, तर विज्ञानाचा प्रकाश मनुष्याच्या जीवनामध्ये आला आणि अशा रीतीने त्याचा जीवनामध्ये तेजस्वी असे बदल होत गेले. म्हणूनच कवी म्हणतायत की अणुरेणूतून शब्द व्यक्त होत आहेत. प्रत्येक या विश्वामधून, प्रत्येक छोट्यातल्या छोट्या सूक्ष्म कणामधून आपल्याला असं पाहायला मिळते. ते आपल्याला सांगत आहेत की चला विकासाकडे जायचंय, सगळ्यांना प्रगतीच्या दिशेने जायचं आहे आणि प्रत्येकाने आपला विकास करून घ्यायचा आहे, आपल्या समाजाचा विकास करायचा आहे आणि आपल्या समाजाबरोबर आपल्याला आपल्या देशाची सुद्धा प्रगती करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 2 ओळ्यांमध्ये आलेल्या कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ आपण पहिल्यांदा पाहून घेऊया. आता ज्या कवितेच्या ओळी आपण अभ्यास ज्या कवितेच्या ओळीचा केलेला आहे त्यामध्ये आलेल्या कठीण शब्दार्थांचा अर्थ आपण पाहून घेऊया. अणुरेणू, अतिशय सूक्ष्म कण, प्रगटती निर्माण होतात, पुढती पुढे, दिव्य तेजस्वी, क्रांती संपूर्ण बदल. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या पहिल्या भागामध्ये, कवितेच्या या पहिल्या भागामध्ये आपण कवीचे परिचय आणि कवितेतील काही ओळींचा अभ्यास केलेला आहे. नव्या युगाचे गाणे या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला कोणती चेतना देत आहेत किंवा कोणता संदेश देत आहेत हे आपण पाहणार आहोत, पण कवितेच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.